हाय, या सर्किटमध्ये आपण याआधी बनवलेल्या पॉवर इंडिकेटर सर्किट सोबत स्लाइड स्विच आणि बझरचा उपयोग करतो। चला तर आता हे सर्किट टिंकरकॅड मध्ये बनवू आणि त्याला स्टिम्युलेट करूया। सर्वप्रथम आपण यापूर्वी बघितल्याप्रमाणे पॉवर सप्लाय सर्किट बनवूया। चला तर आता याआधी बघितलेल्या सर्किट डायग्राम प्रमाणे कॉम्पोनेंट्स ड्रॉ करूया। तर आपण आधी USB स्टँडर्ड A कनेक्टर, रेड LED आणि 1 किलो ओहम एवढी व्हॅल्यू असलेला रेझिस्टर ड्रॉ करूया। त्याला पुढील प्रमाणे जोडून घेऊ। रेझिस्टरच्या टर्मिनल 2 ला USB च्या 5 व्होल्ट पॉझिटिव्ह ला जोडा। ही आहे पॉझिटिव्ह लाईन। तर आपण वायर कलर रेड निवडू। रेझिस्टरचं टर्मिनल 1 LED च्या एनोड ला जोडूया। LED चं कॅथोड USB कनेक्टरच्या ग्राउंड ला जोडूया। ही निगेटिव्ह लाईन आहे, तर आपण वायर कलर ब्लॅक ची निवड करूया। आता आपण उर्वरित सर्किट ड्रॉ करणार आहोत, ज्यासाठी आपल्याला कॉम्पोनेंट लायब्ररी मधून स्लाइड स्विच आणि बझर ड्रॉ करावं लागेल आणि त्याला पुढील प्रमाणे जोडावं लागेल। स्लाइड स्विचचं टर्मिनल 2 1 किलो ओहमच्या रेझिस्टरच्या टर्मिनल 2 ला जोडू। स्लाइड स्विचचं कॉमन बझरच्या पॉझिटिव्ह ला जोडू। बझरचं नेगेटिव्ह LED च्या कॅथोड ला जोडू। आता आपण सर्किट पूर्ण केलेलो आहे। चला आता स्टिम्युलेशन सुरू करू। चमकणारा लाल LED सर्किट पॉवर्ड आहे असं दर्शवतो, पण सर्किट ओपन असल्या कारणाने बझर वाजत नाही आहे। जेव्हा स्लाइडर त्याच्या मूळ ठिकाणाहून हलविला जातो तेव्हा सर्किट क्लोज होतं आणि बझर वाजायला लागतं। जेव्हा स्लाइडर त्याच्या पूर्वीच्या ठिकाणी हलवण्यात येतो तेव्हा पुन्हा एकदा सर्किट ओपन होतं आणि बझरचा आवाज येणं बंद होतं। अशा प्रकारे स्लाइड स्विच आपलं काम करतं। या सर्किटचे अनेक उपयोग आहेत। कारखान्यांतील सायरन, रुग्णवाहिका सायरन वगैरे काही उदाहरणे असू शकतात। तुम्ही आता तुमची स्वतःची सर्किट तयार करू शकता, इमेज फाईल डाउनलोड करू शकता आणि असाइनमेंट मध्ये सबमिट करू शकता।